राज्यात रुग्णसंख्या जर वाढली तर दुसरा लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा विचार आहे। 8 दिवसात आढावा घेऊन यावरती निर्णय घेणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे। रुग्णसंख्या वाढल्यास दुसरा लॉकडाऊन हा होऊ शकतो। राज्यात 8 दिवसात या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे। दुसऱ्या लॉकडाऊनचा सरकारचा विचार असल्याचं कळतंय। वडेट्टीवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 8 दिवसात सरकार यावरती आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। दुसऱ्या लॉकडाऊनचा सरकारचा विचार असून नेमकं वडेट्टीवार काय म्हणालेत आपण पाहूयात। महाराष्ट्रात शहरांमध्ये काही संख्या जी पूर्वी कमी झालेली आहे आता वाढताना दिसते। मुंबई पुणे असेल किंवा इतर शहरात असेल दिवसेंदिवस हा आकडा वाढतोय। तर महाराष्ट्रामध्ये काय दुसरा लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार आहे? नक्कीच आज तरी नाही, पण आजचा संख्या ज्या पद्धतीने वाढते, पुण्यात वाढते, औरंगाबादमध्ये वाढते, नागपुरात वाढते, आता मुंबईमध्ये थोडा आता वाढायला लागली। रोजच्या पेशंटमध्ये दररोज पेशंटची संख्या वाढती चालली आहे। तर हा सगळा विचार करून पुढच्या 5-6 दिवसात 8 दिवसात एकूण संख्या कितपर्यंत पोहोचते पर डे यावर पुढचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील आणि आवश्यकता पडली तर सगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतील। मागच्यासारखीच परिस्थिती जर उद्भवली तर मागच्या वेळची परिस्थिती होती रेल्वे किंवा फ्लाईट किंवा हे या सगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावेच लागतील, कारण लोकांचा जीव महत्वाचा आहे।